लाडक्या इंदुरकरी महाराजांवर अचानक दुःखाचा डोंगर कोसळला आहे अशी बातमी जेव्हा समोर आली तेव्हा क्षणभर संपूर्ण महाराष्ट्र स्तब्ध झाला। कारण ज्या माणसाने आयुष्यभर हसत हसत समाजाला आरसा दाखवला, जो माणूस व्यासपीठावर उभा राहून आपल्या विनोदी शैलीतून लोकांच्या डोळ्यात अंजन घालायचा, तोच माणूस आज गंभीर आजाराशी झुंज देतोय। ही गोष्ट कोणालाही पचनी पडणार नव्हती। इंदुरकरी महाराज म्हणजे निवृत्ती महाराज देशमुख हे नाव आज महाराष्ट्रात घराघरात पोचलेलं नाव आहे। कीर्तन असो किंवा समाज प्रबोधन, लोक 20-25 किलोमीटरचा प्रवास करून त्यांचे कीर्तन ऐकायला येतात। यूट्यूबवरचे व्हिडिओ देखील कोट्यावधी लोक पाहतात। हसत खेळत समाजाला शिकवण हे देणारे महाराज कधीही स्वतःच्या दुःखाबद्दल बोलले नाहीत, पण यावेळी त्यांनी स्वतःवर मंचावर उभारून सांगितलं आणि ते ऐकून लोकांच्या काळजाला चटका बसला। कारण महाराज म्हणाले की मी एवढ्या मोठ्या आजाराशी लढतोय, माझी मृत्यूशी झुंजूर आहे। हे शब्द जेव्हा त्यांच्या तोंडून बाहेर पडले तेव्हा समोर बसल्या हजारो भक्तांच्या डोळ्यात पाणी आलं। खरं तर ही गोष्ट अचानक घडलेली नव्हती। याची सुरुवात होती 6 नोव्हेंबर 2025 रोजी, ज्या दिवशी इंदुरकर महाराजांच्या कन्या ज्ञानेश्वरीचा साखरपुडा संगमनेर येथील वसंत लॉनमध्ये मोठ्या थाटामाटात पार पडला। साखरपुडा ही राजेशाही होता। भव्य मंडप, खास एंट्री आणि वेगवेगळ्या प्रकारचे मेनू, राजकीय मान्यवरची देखील उपस्थिती, सगळं काही अगदी डोळे दिपणावर होत बंद। पण हा सोहळा पुढे जाऊन आयुष्यातील सर्वात मोठ्या मानसिक वादळाचं कारण ठरला। कारण ज्या महाराजांनी कीर्तनातून कायम साधेपणाचा संदेश दिला, साधी लग्न करा, कर्ज काढून थाटामाटात लग्न करू नका असं त्यांनी सांगितलं, आणि त्याच महाराजांनी स्वतःच्या मुलीचा साखरपुडा इतक्या भव्य पद्धतीने केल्यामुळे सोशल मीडियावरती प्रचंड टीका सुरू झाली। लोकांनी प्रश्न विचारले, काहीने टोमणे मारले तर काहींनी अगदी खालच्या पातळीवर जाऊन टीका केली। इतकंच नाही तर महाराजांच्या मुलीच्या कपड्यावर, त्यांच्या व्हिडिओवर देखील चुकीच्या पद्धतीने ट्रोलिंग झालं। आणि हे सगळं पाहून एक बाप म्हणून, एक माणूस म्हणून महाराज आतून तुटत गेले। पण तरीही त्यांनी तेव्हा काहीच बोलणं टाळलं आणि ते हसले, कीर्तन केलं, समाजाला समजावलं। पण आतमध्ये ती आतून इतके दुखावले गेले की यामध्ये सगळ्या टीकेनंतर काही दिवसांनी इंदुरकर महाराज कीर्तनातून स्पष्टीकरण दिलं। त्यांनी स्पष्ट सांगितले की मी साध्या लग्नाचा संदेश गरिबासाठी दिला होता। ज्यांच्याकडे पैसे नाहीत त्यांनी कर्ज काढून मोठे सोहळे करू नयेत असं मी म्हटलं होतं। ज्यांच्याकडे क्षमता आहे त्यांनी काय करावं हे मी ठरवलेलं नाही। पण सोशल मीडियावर गोष्ट वेगळ्याच पद्धतीने मांडली गेली आणि त्यातून इंदुरकर महाराजांवर टीकेची झोड उठवलेली। महिनाभर हे सगळं सुरू होतं आणि याच काळात महाराजांच्या मनावर प्रचंड ताण आला। लोकांनी केवळ महाराजांनाच नाही तर त्यांच्या कुटुंबाला देखील ह्याच्यामध्ये ओवण्यात आलं। महाराज स्वतः कीर्तनात म्हणाले की लोकांना माझ्या मुलीच्या साखरपुड्याला जो खर्च आहे तो खर्च दिसला, पण महाराष्ट्रातल्या पूरग्रस्तांसाठी दिलेला 1 लाखाचा निधी कोणालाच दिसला नाही। अनाथ मुलासाठी मी करत असलेली सेवा, गोशाळा, गरिबीसाठी केलेली मदत हे काहीच कोणाच्या लक्षात आलं नाही। पण मी माझ्या मुलाच्या आणि मुलीच्या आनंदासाठी थोडे पैसे खर्च केले तर ते सगळ्या जगाला दिसलं। या शब्दात त्यांच्या मनातील वेदना स्पष्ट जाणवत होती। एका कीर्तनात तर ते इतके भावुक होऊन म्हणाले की मी कीर्तनाची सेवा सोडतोय, मी आता कीर्तन करणार नाही। हे ऐकून भक्त हादरले, कारण ज्या माणसाचा श्वास कीर्तनात होता तो माणूस असा निर्णय घेतोय म्हणजे परिस्थिती किती गंभीर असेल याचा अंदाज आपल्याला येत असेल। आता याच काळात महाराजांच्या शरीरावर देखील आणि मानसिक ताणाचा परिणाम होऊ लागला होता। सतत दिवसाला 3 ते 5 कीर्तनं, माईकवर उभा राहून अखंड बोलणं, प्रवास, थकवा आणि त्यात मानसिक ताणतणाव यामुळे छातीवर आणि हृदयावर ताण आला। नाशिकमधील एका कीर्तनात त्यांनी पहिल्यांदा उघडपणे सांगितले, मला हृदयाचा त्रास आहे, माझ्या हृदयाच्या एका बाजूला सूज आली आहे, माझ्या बरगड्याने देखील परिणाम झाला आहे। त्याने ह्या थोड्या वेळात विनोदात सांगितलं, पण शब्दाच्या मागचं वास्तव भयंकर होतं। कारण पुढे ते म्हणाले, मला कधीही अटॅक येऊ शकतो, मी कधीही जाऊ शकतो, माझा जय हरी विठ्ठल कधीही होऊ शकतो। हे ऐकून क्षणभर शांतता पसरली। हजारो लोक स्तब्ध झाले। दिवसा इथला इतकं बोलणारा माणूस जेव्हा स्वतःच्या मूर्तीची शक्यता बोलून दाखवतो तेव्हा शब्दाचं ओझं किती मोठं असतं हे प्रत्येकाला जाणवलं। पण इथेच कथा संपत नाही, कारण दुर्दैवाने काही लोकांनी यावरही संशय घेतला। काही लोकांनी सोशल मीडियावर लिहिले की खरंच एवढा त्रास असेल तर कीर्तन बंद कर का नाही, पैशासाठीच हे सगळं सुरू आहे। अशा नकारात्मक प्रतिक्रिया देखील आल्या आणि ही गोष्टी अधिक वेदनादायक होती। कारण ज्यासाठी महाराजांनी आयुष्यभर त्या कीर्तनात आयुष्य घालवलं त्या समाजातील काही लोकांनीच
त्यांच्या वेदनावर प्रश्नचिन्ह उभा केलं. पण याच वेळी मोठ्या प्रमाणात लोक महाराजांच्या पाठीशी उभे राहिले आणि संपूर्ण महाराष्ट्राला लोकांनी देखील प्रार्थना सुरू केला. मंदिरासमोर देवासमोर महाराजांसाठी साकडं घातलं. कारण लोकांना जाणवलं हा केवळ एका कीर्तनाचा आजार नाही, तर आपल्या घरातल्या माणसाचा त्रास आहे. ज्याने आपल्या हसायला शिकवलं, विचार करायला शिकवलं, समाजाकडे वेगळ्या नजरेने पाहायला शिकवलं, आज तोच माणूस दुःखाच्या गर्तेत पूर्णपणे अडकलेला आहे. आणि म्हणूनच हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात आहे की इंदोरीकर महाराज बरे होतील का? ते पुन्हा त्याच जोमाने मंचावर उभे राहतील का? त्यांचा हा आजार किती गंभीर आहे आणि या सगळ्यात एक समाज म्हणून कुठे कमी पडलो का? आत्मपरीक्षणाची सर्वांची गरज आहे. कारण शब्दाने कोणाला किती दुखावता येतं हे या घटनेतून पुन्हा एक स्पष्ट झालंय. आज महाराजांची मूर्ती शिजून देत असताना त्यांनी टक्केची देखील आणि आदर्श देखील त्यांना गरज आहे, प्रार्थनेची देखील गरज आहे. म्हणूनच तुम्हाला वाटत असेल समाजाने इथे चूक केली असेल तर तुमचं मत नक्की कमेंटमध्ये मारा आणि तुमचा एक शब्द कदाचित कोणाच्या तरी मनाला धीर देऊ शकतो. इंदोरकर महाराज आजाराबद्दल सांगितल्यानंतर जसं पाहायला गेलं तर संपूर्ण महाराष्ट्र कळकळून बुडालेला आहे आणि त्यांच्या आयुष्यातील न बोललेलं दुःखही हळूहळू आता लोकांसमोर येऊ लागलेलं आहे. कारण बाहेरून नेहमी हसत असणारा माणूस हा माणूस आतून किती एकटा लढतोय याची कल्पनाच कोणालाच नव्हती. कीर्तनाच्या व्यासपीठावर उभं राहून हजारो लोकांना हसवणारा हा अवलिया माणूस स्टेजच्या मागे गेल्यावर शांतपणे वेदना सहन करतोय, ही गोष्ट अनेकांच्या काळजाला भिडणारी होती. महाराज म्हणाले की लोकांना वाटतं की कीर्तन म्हणजे फक्त बोलणं, पण त्या बोलण्यामागे शरीराची किती झीज होते हे कोणालाच दिसत नाही. दिवसाला 3 ते 5 कीर्तन, सलग प्रवास, माईक समोर तासन तास उभं राहणं आणि प्रत्येक शब्दात ऊर्जा उतरणं याचा परिणाम शेवटी शरीरावर होतोच आणि त्यात मानसिक ताण आला की शरीर लवकर हार मानतं. महाराजांनी सांगितलं की डॉक्टरांनी मला पूर्ण विश्रांतीचा सल्ला दिला आहे, पण समाजापासून पूर्णपणे दूर जाऊ शकत नाही. कारण माझं अस्तित्व समाजाशी जोडलेलं आहे आणि हीच गोष्ट त्यांना इतरांपेक्षा वेगळी बनवते. कारण आजारपणात ते स्वतःचा विचार कमी आणि समाजाचा विचार जास्त करतात. पण याच वेळी अनेक भक्तांनी महाराजांना विनंती केली, आता स्वतःची तुम्ही काळजी घ्या, थोडा वेळ थांबा, कारण तुमचं असणं आमच्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे. ही विनंती ऐकून महाराज भावूक झाले आणि त्यांना पहिल्यांदाच मान्य केले की कदाचित आता मला ब्रेक थोडा घ्यावा लागेल. कारण माझा शब्दाचा उपयोग तेव्हाच होईल जेव्हा मी जिवंत आणि निरोगी असेल. एका वाक्यातून त्यांच्या मनातला संघर्ष स्पष्ट झाला. एकीकडे सेवा, दुसरीकडे स्वतःचं आरोग्य आणि या संघर्षात ते उभे राहत आहेत. तर या सगळ्या प्रकरणानंतर अनेक लोकांनी सार्वजनिकपणे माफी मागितली. काहींनी कबूल केलं आम्ही भावनेच्या भरात चुकीचं बोललो, तर काहींनी अजूनही मौन बाळगलं आहे. पण एकूणच वातावरण बदललेलं दिसतंय. कारण आता चर्चा टीकेची नाही तर जबाबदारीची आहे. समाजाने कोणावर बोलताना किती मर्यादा ठेवावेत याचा हा जिवंत धडा आहे. आज इंदोरकर महाराजांच्या तब्येतीत थोडी सुधारणा होत असल्याच्या बातम्या देखील येत आहेत. डॉक्टरच्या देखरेखीखाली उपचार देखील सुरू होत आहेत. भक्ताची प्रार्थना सुरू आहे आणि महाराज स्वतःही प्रसन्न राहण्याचा प्रयत्न करत आहेत. ते म्हणतात की मला विश्वास आहे विठ्ठलावर आणि माझ्या भक्तावर. हा विश्वासच मला उभं राहायला ताकद देतो. आज आपण शब्द जपले तर उद्या कोणाचं आयुष्य वाचवू शकतो. म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचं देखील आभार. पण जाण्याआधी स्वतःला एक प्रश्न विचारा, आपण कोणाबद्दल बोलताना किती जबाबदार आहोत? कारण पुढची वेळ कोणाची असेल हे कोणालाच माहीत नसतं. तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुमचा एक सबस्क्राईब आमच्यासाठी नव्हे तर अशा अनेक आवाजासाठी महत्त्वाचा आहे. धन्यवाद.